ठीक आहे. मॅथचा सेकंड युनिट टेस्टचा क्वेश्चन पेपर बघूयात आज. ओके, पहिला क्वेश्चन, फिल इन द ब्लँक्स. पहिला, इन पर्सेंटेज बार ग्राफ ऑल द बार्स ऑफ हाईट डॅश डॅश युनिट्स. किती युनिटची हाईट असतात त्यांचे? 100. बरोबर. पुढे, इफ x अपॉन 3 इज इक्वल टू 4 देन x इज इक्वल टू किती? x अपॉन 3 इज इक्वल टू 4. x ची मला व्हॅल्यू काढायची. x अपॉन 3 इज इक्वल टू 4. हा 3 कसा आहे? डिवाइड. पलीकडे गेल्यावर काय झाला? मल्टिप्लाय. सो x इज इक्वल टू 4 मल्टिप्लाय 3. x इज इक्वल टू 4 3 जा 12. x चं उत्तर किती आलं? 12. पुढे, मीनचा फॉर्म्युला टॅली मार्क्स मध्ये करत होतो, सेम तसंच. मीनचा फॉर्म्युला काय आहे? समेशन ऑफ fi xi. ठीक आहे. 4 नंबर, द अँगल ऑफ इक्वल मेजर्स आर डॅश डॅश. जे अँगल्स असतात इक्वल मेजरमेंट वाले, तर त्याला आपण काय बोलतो? कॉन्ग्रुएंट. ठीक आहे. पुढे जाऊयात. मॅच द फॉलोइंग पेअर्स. त्यातला पहिला, 7x मायनस 3x. 7x मधून 3x गेले, किती राहिले रे? बरोबर, 4x इज इक्वल टू 4x. सेकंड, एरिया ऑफ रेक्टँगल. एरिया ऑफ रेक्टँगल विचारले. आता एरिया ऑफ रेक्टँगल मध्ये काय येणार? प्लस येणार का मल्टिप्लिकेशन येणार? मल्टिप्लिकेशन. इथे चुकतात का बरेच जण, मल्टिप्लिकेशनच्या ऐवजी प्लस लिहितात आणि 1 मार्क घालून येतात का नाही? तसं नाही करायचं. एरिया म्हटलं की काय लक्षात ठेवायचं? लेंथ आणि ब्रेडच्या मध्ये काय आहे? मल्टिप्लिकेशन. क्वेश्चन नंबर 2, सॉल्व्ह एनी 4 सब क्वेश्चन्स. सगळे सोडून टाकूया. त्यातला पहिला, 4x मायनस 10 इज इक्वल टू 2x प्लस 8. बरोबर. आता आपल्याला काय करायचं? त्या x ची किंमत काढायची. मग x वाले टर्म एकत्र घेऊयात, विदाउट x वाले पलीकडे टाकूयात. जसं की बघा, हे बघ, 4x हा 2x इथं कसं आहे? प्लस मध्ये आहे, काहीच चिन्ह नाहीये म्हणजे प्लस आहे. इकडे आल्यावर काय झालं? मायनस 2x इज इक्वल टू, हा 8 इथे आहे असंच आहे, हा मायनस 10 पलीकडे गेल्यावर काय झालं रे? प्लस 10. पुढे, 4x मधून 2x गेले, किती x राहिले? 2x इज इक्वल टू 8 प्लस 10 18. पुढे, 2x इज इक्वल टू 18. 2 कसा आहे इथं? मल्टिप्लाय. पलीकडे गेल्यावर काय होईल? डिवाइड होईल. म्हणजेच x इज इक्वल टू 18 डिवायडेड बाय 2. 2 1 जा 2, 2 9 जा 18. म्हणजेच x इज इक्वल टू किती आलं रे? 9. हे झालं फायनल उत्तर. ठीक आहे. पुढे जाऊयात. क्वेश्चन नंबर 2, from the given diagram identify by which test the two triangles are congruent. 2 ट्रायंगल्स दिलेले आहेत आपल्याला. बरोबर. आता हे 2 ट्रायंगल कोणत्या टेस्ट नुसार कॉन्ग्रुएंट आहे ते बघायचं. आता बघ, तुम्ही म्हणसाल की मी बघा इथं एक लाईन आहे, 2 आहे, याच्यावरून मला समजते की हा यस आहे आणि हा यस, म्हणजे ही साइड आणि ही साइड एकमेकांना कशी आहे? कॉन्ग्रुएंट. तिसऱ्याचं काय? ठीक आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये अँगल कोणतेच दिलेले नाही. 7वीला आपण शिकलो होतो बघा, काय? अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. अपोजिट अँगल्स पण कसे असतात रे? कॉन्ग्रुएंट असतात. म्हणजे इथं कोणती टेस्ट होती? यस ए यस टेस्ट. मग इथे लिहून टाका, देअरफॉर दिस ट्रायंगल इज कॉन्ग्रुएंट बाय यस ए यस टेस्ट. बघा अँगल कसा बघितलाय आपण, हे झालं होतं आपल्याला 7वीला. पुढे घेऊयात. डिव्हिजन आलेली. काय करायचंय? 7m ने कोणला डिवाइड करायचंय? 77m स्क्वेअरला डिवाइड करायचंय. बरोबर. आता 7m ने 77m ला m स्क्वेअरला डिवाइड करायचं. एक ट्रिक सांगितली होती बघा. तुम्हाला तसं नाही जमलं तर डायरेक्टली तुम्ही असं डिव्हिजन करायचे. m स्क्वेअर वरती 2m आहेत, खाली 1m आहे. वरच्या 2m मधून 1m निघून गेला, किती m राहिला रे? एकच m राहिला का नाही? पुढे 7 1 जा 7 आणि इथं 7 1 जा 7 7 1 जा 7. आन्सर किती आलं? 11m. आलेला आन्सर कुठं लिहायचं? नेहमी वरती. हा नंबर ऍज इट इज खाली लिहायचा आहे आणि 77m स्क्वेअर मधून 77m स्क्वेअर लिहिले. आन्सर किती आलं रे? 0. चला आन्सर. पुढे क्वेश्चन नंबर 4 कडे. सेम मागच्या गणितासारखंच ह्याच्यामध्ये सुद्धा व्हेरिएबलची व्हॅल्यू शोधायची. व्हेरिएबल म्हणजे कोण?
एक्स. ठीक आहे, आता एक्स इथं ठेवू, बाकीचं पलीकडे पाठवूयात. जसे की 12x इज इक्वल टू 20. हा -4 आहे, पलीकडे गेल्यावर काय झालं +4. ठीक आहे, 12x इज इक्वल टू 20 + 4 24. 12 नाही येणार आता इथे बघा. ह्या दोघांच्या मध्ये 12 कसं आहे, मल्टिप्लाय आहे. ह्या दोघांच्या मध्ये कोण नाही म्हणजे मल्टिप्लायचं चिन्ह आहे. मल्टिप्लाय हा 12 मल्टिप्लाय पलीकडे गेल्यावर काय झाला डिवाइड, म्हणजेच x इज इक्वल टू 24/12. 12 1 जा 12, 12 2 जा 24, म्हणजे x किती आला रे, x आला आपला 2. बरोबर. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. डिफाईन द हायपोटेनियस साइड टेस्ट ऑफ अ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. हायपोटेनियस साइड टेस्ट तुम्हाला बघायला सांगितलेली. ठीक आहे, बघा पुस्तकामध्ये आपल्याला आहे ना पेज नंबर आय थिंक 86 आहे. ठीक आहे, 86च्या पेज नंबर वरती आपल्याला हायपोटेनियस साइड टेस्टचे डेफिनेशन दिलेली, लिहून टाकायची. कुठून? इफ द हायपोटेनियस अँड द साइड ऑफ द राईट अँगल ट्रायंगल आर कॉन्ग्रुएंट, देअरफॉर द टू ट्रायंगल्स आर कॉन्ग्रुएंट टू इच अदर. ठीक आहे, किंवा डायरेक्टली पूर्ण सगळं लिहिलं तरी चालेल. ठीक आहे, पुढे घेऊयात. आपल्या क्वेश्चन पेपर कडे येऊयात आता परत. नेक्स्ट क्वेश्चन कोणता आहे? क्वेश्चन नंबर 3. सॉल्व एनी टू सब क्वेश्चन. खाली आपल्याला काय दिलेलं आहे, xi दिलेला आहे आणि fi दिलेला आहे. त्याच्यावरून fi xi काढायचं. आता fi आणि xi म्हणजेच काय रे, fi मल्टिप्लाय xi काढायचा आहे. बरोबर. xi हा fi हा. ठीक आहे, या दोघांचा काय करायचंय गुणाकार. ह्या दोघांचा गुणाकार केला, 4 1 जा 4, इथं 2 6 जा 12, 3 12 जा 36. ओके, आणि 4 8 जा 32. n. आता n म्हणजे नेमकं काय असतं बघा. n म्हणजे काय असतो, fi ची ऍडिशन. मग ह्या सगळ्यांची ऍडिशन करा, n तुमचा आपोआपच निघून जाईल. ऍडिशन काय येईल बघा, 4 + 6 आन्सर इज 10, 10 + 2 12, आणि 12 + 8 इज 20. ठीक आहे, 2 + 1 3, म्हणजे आन्सर किती आलं 30. पलीकडे समेशनचा अर्थच असतो की ह्याचे दोघांची सगळ्यांची काय करायची, बेरीज करायची. मग 4 आणि 2 6, 6 + 6 12, 12 + 2 14, कॅरी आला 1, 3 + 3 6, 6 + 1 7, 7 + 1 8. आन्सर इज किती आलं 84. फक्त n आणि fi तुम्हाला शोधायला सांगितलं होतं. पुढे घेऊयात. समजलं? पुढे घेऊयात चला. डिव्हिजन. ठीक आहे, अलीकडे करूयात म्हणजे जागा पुरेल आपल्याला. कोणाला डिवाइड करायचंय, 2m³ + m² + m + 9. त्याला कशाला डिवाइड करायचं, कशाने डिवाइड करायचंय, 2m - 1 ने डिवाइड करायचंय. 2m - 1. ओके, सिंपल वरच्या सारखीच मेथड वापरूयात. पहिली टर्म कोणती आलेली आहे, 2m³ आलेला आहे. 2m³. त्याला डिवाइड कशाने करायचंय, 2m ने करायचंय. मग 2m घेऊया तिथं. वरच्या 3 m मधून खालचा एकच m गेला. किती m राहिले रे, m² राहिला. 2 ला 2 निघून गेले, म्हणजे उत्तर m² कुठे लिहिणार आहे आपण, इथं. हा नंबर ऍज इट इज खाली लिहिणार आहोत. ठीक आहे, आता ह्या -1 ने त्याला काय करायचं आपल्याला, मल्टिप्लाय करायचं. -1 ने ह्याला मल्टिप्लाय केलं, आन्सर किती आलं -m². कारण m म्हणजे mच येणार आहे, फक्त साइन देतं मायनसचं लागणार आहे. बरं ते कुठे लिहायचं, m² च्या बरोबर खाली. 2m³ मधून 2m³ गेले, आन्सर इज 0. हा डिव्हिजन मधला मायनस आहे. जेव्हा डिव्हिजन मध्ये मायनस येतं त्याच्या समोरचे चिन्ह काय होतात रे, बदलतात. मग इथं प्लस होईल ना, प्लस प्लस प्लसच होईल. 1m² मध्ये दुसरा m² मिळवल्यावरती किती m² येतील, 2m² प्लस वरचा कोण खाली आला, m. आता पहिली टर्म, परत पहिली टर्म घ्यायची कोणती, 2m². 2m². ठीक आहे, त्याला परत कशाने डिवाइड करायचंय,
टू एमनी डिवाइड करूयात. वरच्या 2 एम मधून खालचा एकच एम निघून गेला. किती राहिले रे? एकच एम राहिला. 2 ला 2 निघून गेले म्हणजे ते आलेलं उत्तर कुठे लिहायचंय आपल्याला? वरती. हा नंबर ऍज इट इज खाली. ठीक आहे. पुढं ह्या -1 इथं जसं मल्टिप्लाय केलं तसं इथं पण मल्टिप्लाय करून टाकूयात. मग आन्सर काय येईल? -m बरोबर एमच्या खाली लिहूयात आपण आणि मायनस करायचे. मायनस केल्यावरती इथलं साईन काय होतं? बदलतं. 2m² मधून 2m² गेले. आन्सर इज 0. एका एम मध्ये दुसरा एम मिळवला. उत्तर किती आलं? 2m. प्लस वरचा कोण खाली येणार आहे? +9. परत पहिलं वाला जे टर्म आहे तीच घ्यायची आपल्याला. काय आहे? 2m. त्याला डिवाइड कशाने करायचंय? 2m नी. आता इथं 2m ला 2m पूर्ण निघून गेलं म्हणजे कोणच नाही राहिलं. कोणच नाही राहिलं म्हणजे किती राहिला? 1 नंबर राहिला. तो कुठे लिहिणार आहे आपण? वरती. हा नंबर आपला ऍज इट इज खाली. ठीक आहे. -1 नी त्याला मल्टिप्लाय करूया. -1 नी जर मी मल्टिप्लाय केलं तर आन्सर किती येईल रे? 1 1 जा 1च येणार आहे आणि मायनसचं साईन. ते उत्तर कुठे लिहिणार? इथं. मायनस झाली. 2m मधून 2m गेले. 0. साईन चेंज झाला म्हणजे 9 मध्ये 1 मिळवला. 9 + 1 किती आला आन्सर? 10 + 10. आणि हे जे वर्क आहे ना हे सगळं कुठं करणार आहे रे आपण? रफ वर्क करणार आहे. कारण हे याच्यामध्ये नाही. हे आपल्याला फक्त जस्ट समजण्यासाठी आहे की कशाने डिवाइड करायचंय कशाने. ठीक आहे. आता आपला क्वेश्चन किती आहे? क्वेश्चन किती आलाय? वरचा क्वेश्चन m² + m + 1 आणि रिमाइंडर किती राहिलाय? रिमाइंडर बाकी +10 राहिलाय. आन्सर इज क्वेश्चन पण मिळाला, रिमाइंडर पण मिळाला. ठीक आहे. काय डाऊट नाहीये? पुढे जाऊयात. मदर IMP सांगितलं होतं का नाही गणित? हे आलं ना? चला परत एकदा बघूयात. रिव्हिजन होईल तुमची. मदर इज हा काय? याच्यामध्ये ना व्यवस्थित उत्तर प्रश्न जर वाचला त्याचा अर्थ जर समजून घेतला तरच काय होईल रे? आपल्याला इक्वेशन तयार करायला जमेल. कारण हे सगळं इक्वेशन वरतीच बेस आहे. इक्वेशन जर तुम्हाला नाहीच जमलं व्यवस्थित लिहायला तर खाली कितीही लांब उत्तर काढा तुम्ही, उत्तर काय येईल? चुकीचं. त्यामुळे काय करायचं? व्यवस्थितपणे प्रश्न वाचायचा, समजून घ्यायचंय आणि मग त्याचं इक्वेशन तयार करायचं. जसं की मदर इज 25 years older than her son. आई काय आहे? तिच्या मुलापेक्षा 25 वर्षांनी मोठी. 25 वर्षांनी मोठी. पण मुलाचं वय माहितीये का आपल्याला? नाही माहिती. मग आपण काय करूयात? लेट. लेट म्हणजे काय रे? मानू. काय मानूयात? मुलाच्या वयाला सन्स एज. मुलाच्या वयाला आपण x मानूयात. बरोबर. कारण मुलाचं वय सांगितलेलंच नाही. आईचं वय सांगितलंय. आईचं वय कसं आहे? त्या मुलापेक्षा 25 वर्षांनी मोठं आहे. मग मुलाच्या वयाला x मानलं तर मग मदरचं एज किती येईल रे? मदरचं एज किती आहे? त्या मुलापेक्षा 25 वर्षांनी मोठी आहे. म्हणजे त्या मुलापेक्षा 25 वर्षांनी मोठी आहे. म्हणजे x प्लस किती येणार? 25. बरं. पुढची कंडिशन काय दिली? आपल्याला शोधायचंय. काय शोधायचंय? फाइंड द सन एज म्हणजे मुलाचं वय शोधायचंय. ठीक आहे. पण इफची कंडिशन आली. इफ काय? आफ्टर 8 years रेशिओ ऑफ सन एज टू द मदर एज विल बी 4/9. बरं. इफची कंडिशन अगोदर लिहून घेऊयात. इफ काय सांगितलं? इफ आफ्टर 8 years 8 वर्षानंतर. 8 वर्षानंतर मुलगा कसा होईल रे? 8 वर्षांनी मोठा होईल. मग इफ सन्स एज इज इक्वल टू x + 8 म्हणजे मुलगा आता x वर्षाचा आहे पण 8 वर्षानंतर त्याच्यामध्ये 8 वर्ष मिळाली ना म्हणजे x प्लस काय झाला? 8. मग जर मुलगा 8 वर्षांनी वाढला तर आई पण काय होणार? 8 वर्षांनी वाढणार ना. आईचं पण वयामध्ये 8 आपण ऍड करूयात. मदर्स एज इज इक्वल टू x + 25 + 8 हा आहे असा घेतला आणि त्याच्यामध्ये 8 मिळवला म्हणजेच काय येईल रे? x + 25 + 8 इट इज 33. आता पुढचा क्वेश्चन वाचूयात. काय? द रेशो ऑफ सन एज टू द मदर एज. रेशो काढायचा आहे. कोणाचा? मुलाच्या वयाचा आईच्या वयासोबत रेशो काढायचा आहे. मुलाचं वय किती सांगितलं? 8 + x. इथे लिहूया सन्स एज अपॉन मदर्स एज.
इज इक्वल टू विल बी किती आहे 4/9. सनचं एज किती आहे? सन्स एज 8 + x, x + 8 अपॉन मदर्स एज x + 33 इज इक्वल टू 4/9. ह्याच्या पुढची स्टेप माहिती आहे काय करायचं रे? क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचे. म्हणजेच काय, ह्या 9ला मल्टिप्लाय मध्ये घेऊन यायचं. मग आतमध्ये x + 8 राहिला इज इक्वल टू, हा पण पूर्ण 4च्या मल्टिप्लाय मध्ये जाईल म्हणजेच x + 33. सोडवूयात आता. 9ने आतमध्ये मल्टिप्लाय करा आणि इकडे 4ने आतमध्ये मल्टिप्लाय करा म्हणजेच 9x + 9 8 जा 72 इज इक्वल टू 4 × x 4x + 33 4 जा किती? आता 4 3 जा 12, कॅरी आला 1, 4 3 जा 12, 12 + 1 इज 132. परत x x वाल्या टर्म एकत्र घ्यायच्या, विदाउट x वाल्या पलीकडे टाकूयात. म्हणजेच काय, 9x हा +4x इकडे आल्यावर काय झाला -4x मधला इज इक्वल टू. ठीक आहे, इथं कोण आहे 132, हा +72 आहे, पलीकडे गेल्यावर काय झालं -72. ठीक आहे, 9x मधून 4x केले, किती x राहिले 5x बरोबर इज इक्वल टू 132 मधून 72 गेले, 2 मधून 2 गेले, आन्सर किती आलं रे 0. 2 मधून 2 गेले 0. आता 13 मधून 7 मायनस झाले, आन्सर किती आलं 6 बरोबर. पुढे काय करूयात, x इज इक्वल टू 60, हा 5 मल्टिप्लाय इकडे आल्यावर काय होईल डिवाइड, 5 ने डिवाइड करूयात. 5 1 जा 5, 5 1 जा 5, 1 राहिला 10 झाली, 5 2 जा 10 म्हणजे x चं उत्तर किती आलं रे 12 आलं. x चं उत्तर 12 आलं म्हणजे कोणाचं उत्तर आलं रे आपल्याला सनचं एज मिळालं. म्हणजे देअरफॉर काय येईल, देअरफॉर सन्स एज is 12 years. क्लिअर? बघा बरं एकदा व्यवस्थित बघून घ्या. आता मी जर इथं हे चुकीचं केलं असतं किंवा हे जर मी चुकीचं केलं असतं, माझं उत्तर बरोबर आलं असतं नसतं ना. त्यासाठी हे व्यवस्थित समजून घेऊन, इथं मी माझ्या मनाने काहीच लिहिलं नाही, हे सगळं फक्त क्वेश्चन मध्ये बघितलं, वाचलं आणि त्याच्यानुसार मांडलं आणि हे व्यवस्थित मांडलं, मला उत्तर काय आलं माझं एकदम व्यवस्थित आलं. ठीक आहे, बघा एकदा व्यवस्थित.